मी आधी प्रॉब्लेम समजावून सांगते, त्यानंतर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. बघा, फाइंड आउट अमाउंट ऑफ क्लेम टू बी लोडेड विथ इन्शुरन्स कंपनी फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू अहुरा ब्रदर्स अमरावती. 3 कॉलम जे आहेत ते पूर्ण वर्षाचे दिलेले आहेत, 2011, 2012 आणि 2013. आणि लास्ट जो कॉलम आहे, चौथा कॉलम, त्याला एक तारीख आहे 1/1/2014 अप टू द डेट ऑफ फायर. आग लागल्याची तारीख मात्र प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाहीये. मग आपण जे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट काढणार आहोत त्या ट्रेडिंग अकाउंटला तारीख टाकताना टू द रेट ऑफ फायर अशी टाकली तरी चालेल. त्यानंतर या प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग स्टॉक मात्र फक्त फर्स्ट इयरचा दिलेला आहे. सेकंड, थर्ड आणि फोर्थ इयरचा ओपनिंग स्टॉक दिलेला नाहीये. मग तो आपण कसा शोधणार? तर मागचा क्लोजिंग स्टॉक तो पुढचा ओपनिंग स्टॉक असतो. त्या रूल प्रमाणे 2011चा जो क्लोजिंग स्टॉक आहे 20,000 रुपये, तो आपण 2012ला ओपनिंग स्टॉक म्हणून दाखवणार आहोत. त्यानंतर 2012चा जो क्लोजिंग स्टॉक आहे 40,000 रुपीज, 40,000 रुपये, तो आपण 2013चा ओपनिंग स्टॉक म्हणून दाखवणार आहोत. आणि 2013चा जो क्लोजिंग स्टॉक आहे 50,000 रुपये, तो आपण 2014चा ओपनिंग स्टॉक म्हणून दाखवणार आहोत. म्हणजे 12चा ओपनिंग स्टॉक 20,000 येईल, 13चा 40,000 येईल आणि आग लागल्याच्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक 50,000 येईल. त्यानंतर परचेसेस लेस रिटर्न दिलेले आहेत 4ही वर्षांचे, सेल्स लेस रिटर्न दिलेले आहेत 4ही वर्षांचे, वेजेस आहेत 4 वर्षांचे आणि क्लोजिंग स्टॉक मात्र 3 वर्षांचा आहे, कारण की क्लोजिंग स्टॉक आपल्याला आग लागल्याच्या वर्षीचा दिलेला नसतो. त्यानंतर एक इन्फॉर्मेशन आहे, त्यामध्ये असं दिलेलं आहे, ड्युरिंग द इयर 2013 क्लोजिंग स्टॉक इन्क्लूड गुड्स परचेस बट नॉट रेकॉर्डेड 5,000. 5,000 रुपयाचा माल असा आहे की जो क्लोजिंग स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे परचेस केलेला, परंतु तो परचेसेसला रेकॉर्ड झालेला नाहीये. म्हणजे थोडक्यात त्याला आपण अनरेकॉर्डेड परचेसेस असं म्हणतो. तर अनरेकॉर्डेड परचेसेस जे आहेत ते आपण त्या वर्षाच्या परचेसेस मध्ये ऍड करून घेणार आहोत. पण 3 कॉलमचं ट्रेडिंग अकाउंट असताना आपण इनर कॉलमला एखादी अमाऊंट घेऊ शकत नाही. म्हणून त्या 2013चे जे परचेसेस आहेत 90,000 रुपये, त्यामध्ये आपण डायरेक्ट 5,000 रुपये ऍड करूनच 95,000 रुपये दाखवणार आहोत. त्यानंतर सॅल्वेज स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे 9,000 रुपये आणि पॉलिसीची अमाऊंट आहे 34,000 रुपये. देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी सांगितलेलं आहे आणि फर्मचे जे बुक्स आहेत ते क्लोज होतात एव्हरी 31 डिसेंबरला. द फर्म क्लोज इट्स बुक्स ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर. 31 डिसेंबरला बुक्स क्लोज होत आहेत. यामध्ये कोणत्याही स्टॉकचं कमी व्हॅल्युएशन किंवा जास्त व्हॅल्युएशन अशी ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये. त्यामुळे सिंपल प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करायला. वर्किंग नोट आपल्याला काढायची नाहीये, पण ट्रेडिंग अकाउंट जे आहे पहिलं जे आपण काढतो आग लागल्याच्या 1 वर्ष अगोदरचं, तर ते 3 वर्षाचं अगोदरचं असल्यामुळे 3 कॉलम आपण त्या ट्रेडिंग अकाउंटला काढणार आहोत. बघा, आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. आपण फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट काढणार आहोत, ज्याला 3 कॉलम असणार आहेत. ट्रेडिंग अकाउंट 3 कॉलमचं करा. पहिली स्टेप आपली, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ अहुरा ब्रदर्स अमरावती. इन द बुक्स ऑफ अहुरा ब्रदर्स अमरावती ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड आणि वर्ष टाका 2011, 2012 आणि 2013. अमाऊंटच्या कॉलमला पण त्याच पद्धतीने वर्ष टाका 2011, 2012 आणि 2013. ट्रेडिंग अकाउंट आखा 3 कॉलमचं आणि ट्रेडिंग अकाउंटला इयर टाका. वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ अहुरा ब्रदर्स अमरावती
मॅडम मी वावरात आलो याला मग तुमचा मॅसेज मग झालो ऍड म्हणलं बघा. हो बघा 3 कॉलमचं ट्रेडिंग अकाउंट टाका. आपण पोस्टिंगला सुरुवात करू. सर्वांचा अकाउंट टाकून झाला असेल. इन द बुक्स ऑफ अहुरा ब्रदर्स अमरावती ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 2011, 2012 अँड 2013. आपण ओपनिंग स्टॉक घेतोय डेबिट साइडला. टू ओपनिंग स्टॉक एका वर्षाचं दिलेलं होतं 15,000 रुपये. तो आपण घेतला 2011च्या कॉलमला. 2012च्या कॉलमला आपण 2011चा जो क्लोजिंग स्टॉक आहे 20,000 रुपये तो दाखवला. आणि 2013च्या कॉलमला 2012चा जो क्लोजिंग स्टॉक आहे 40,000 रुपये तो ओपनिंग म्हणून दाखवला. त्यानंतर परचेसेस लेस रिटर्न आणि त्याच्याच खालच्या ओळीवर लिहा ऍड अनरेकॉर्डेड. टू परचेसेस लेस रिटर्न ऍड अनरेकॉर्डेड. अनरेकॉर्डेड यासाठी लिहिले आपण कारण की 2013चे जे परचेसेस आहेत त्यावर अनरेकॉर्डेडची ऍडजस्टमेंट आहे. मग बघा 2011चे परचेसेस आहेत प्रॉब्लेम मध्ये दिलेले 50,000 रुपये. 2012चे 75,000 रुपये 50,000, 75,000 आणि 2013चे 90,000 होते. पण आपण लिहिताना 95,000 लिहिणार आहे. 5,000 रुपयाचे अनरेकॉर्डेड त्यामध्ये ऍड करून घेतलेत. त्यानंतर वेजेस घ्या. 3ही वर्षांचे वेजेस दिलेले आहेत 3,000, 5,000 अँड 6,000. वेजेस 3,000, 5,000 अँड 6,000. आता क्रेडिट साइडला या. बाय सेल्स लेस रिटर्न्स. सेल्स दिलेले आहेत 60,000, 80,000 अँड 1,30,000. 60,000, 80,000 आणि 1,30,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक घ्या 20,000, 40,000 अँड 50,000. आपण नेहमीप्रमाणे 3 वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट काढलं आणि त्याला ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, क्लोजिंग स्टॉक, वेजेस यांची पोस्टिंग केली. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. क्रेडिट साइडची टोटल करा. क्रेडिटची टोटल 2011च्या कॉलमची आली 80,000 रुपये 80,000. 2012च्या कॉलमची आली 1,20,000 1,20,000 आणि 2013च्या कॉलमची आली 1,80,000 1,80,000. 80,000, 120 अँड 180. ती टोटल डेबिट साइडला मांडून घ्या. डेबिट साइडला मांडून घ्या. आता डेबिट साइडची टोटल करून त्यातून मायनस करून बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. ग्रॉस प्रॉफिट 3 वर्षाचा कॅल्क्युलेट करा. 3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. पहिल्या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 12,000 12,000. दुसऱ्या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 20,000 20,000 आणि तिसऱ्या वर्षाचा 2013चा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 39,000 कंसात बॅलन्सिंग फिगर. क्रेडिटची टोटल केली ट्रेडिंगची ती डेबिटला मांडली. त्यातून डेबिटच्या फिगर्स मायनस केल्या आणि बॅलन्सिंग फिगर आली 12,000 20,000 आणि 39,000. बघा डेबिटची टोटल 15 50 65 आणि 3 68,000 2011ची. 2012ची डेबिटची टोटल 95 आणि 5 1,00,000 रुपये आणि 2013ची डेबिटची टोटल 1,35,000 आणि 6 1,41,000 रुपये.
आता फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करतो. तो कॅल्क्युलेट करताना सूत्र एकदा टाकायचं, परंतु कॅल्क्युलेशन मात्र तीनदा करायचे. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. फॉर्म्युला लिहा. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट छेद सेल्स गुणिले 100. आता पहिलं वर्ष आहे 2011, इयर 2011. 2011चा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आपण कॅल्क्युलेट करतोय. मग ग्रॉस प्रॉफिट रेट बरोबर ₹12,000. 2011चा ग्रॉस प्रॉफिट आहे 12,000 रुपये छेद ₹60,000. 2011चे सेल्स आहेत 60,000 रुपये गुणिले 100 इंटू 100. कॅल्क्युलेशन करा. 0 0 कॅन्सल करा आणि भाग द्या. 6 1 6 6 2 12. 20% 2011चा ग्रॉस प्रॉफिट आला. त्यानंतर 2012चा ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करा. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ₹20,000. 2012चा ग्रॉस प्रॉफिट आहे 20,000 रुपये अपॉन सेल्स आहेत 80,000 रुपये गुणिले 100. 0 0 कॅन्सल करा आणि भाग द्या. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 25%, 25%. त्यानंतर 2013चा ग्रॉस प्रॉफिट आहे 39,000. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ₹39,000 अपॉन ₹1,30,000. सेल्स आहेत 1,30,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 30%. बघा 20%, 25% आणि 30%. 3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आपण कॅल्क्युलेट केला. आता यांची आपण ऍव्हरेज काढणार आहोत. ऍव्हरेज काढण्यासाठी तीनही ग्रॉस प्रॉफिटची बेरीज करा. 20%, 25% आणि 30%. त्याला 3 ने भाग द्यायचा, कारण की 3 वर्ष आहेत म्हणून. 75%. त्याला 3 ने भाग दिला. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 25%. ही झाली आपली सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण आग लागल्याच्या वर्षीचं म्हणजे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट काढतोय. आग लागल्याच्या वर्षीचं मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट काढा. आता ह्या ट्रेडिंग अकाउंटला जी डेट आहे ती दिलेली नाहीये आग लागल्याची तारीख. त्यामुळे तारीख टाकताना 1 जानेवारी 2014 टू द डेट ऑफ फायर. 1 जानेवारी 2014 टू द डेट ऑफ फायर अशी तारीख टाका. टू द डेट ऑफ फायर. जर आग लागल्याची तारीख दिलेली असती तर आपण ती टाकली असती. तिसरी स्टेप करतोय आपण. आग लागल्याच्या वर्षीचं ट्रेडिंग अकाउंट. त्याला तारीख टाकताना 1 जानेवारी 2014 टू द डेट ऑफ फायर. आता मागचा क्लोजिंग तो पुढचा ओपनिंग ह्या रूल प्रमाणे 2013चा जो क्लोजिंग स्टॉक होता 50,000 रुपये तो ओपनिंगला घ्या. टू ओपनिंग स्टॉक 50,000, 50,000. त्यानंतर परचेसेस लेस रिटर्न दिलेलेच आहेत, सेल्स लेस रिटर्न दिलेले आहेत आणि वेजेस दिलेले आहेत. तेवढी इन्फॉर्मेशन आपण रेकॉर्ड करून घेऊ. बाय सेल्स लेस रिटर्न घ्या 84,000 रुपये. त्यानंतर बाय टू परचेसेस लेस रिटर्न 60,000 रुपये आणि टू वेजेस 4,000 रुपये. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स आणि वेजेस हे आपण लिहून घेतले. आता क्रेडिट साइडला क्लोजिंग स्टॉक दिलेला नाहीये आणि डेबिट साइडचा, त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट येऊ शकत नाही. मग ग्रॉस प्रॉफिट कसा घेणार आपण? तर मागच्या सेकंड स्टेप मध्ये जो ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केलेला आहे तो रेट आपण इथे अप्लाय करणार आहोत. पण रेट घेताना जो ऍव्हरेज रेट आहे तो घ्यायचा आहे, कारण 3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट आहे आपल्याकडे म्हणून. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन इन ब्रॅकेट 25% ऑन सेल्स ₹84,000. 25%
सेल्सवर म्हणजे 84,000वर 25% कॅल्क्युलेट करा. तो कॅल्क्युलेट करून येतोय 21,000 रुपये. आता डेबिट साईडची टोटल करा. 50,000, 60,000, 4,000 आणि 21,000 यांची बेरीज आली 1,35,000. 1,35,000 ती क्रेडिट साईडला मांडा. 1,35,000. 1,35,000. बॅलन्सिंग फिगर आली क्लोजिंग स्टॉक 51,000. 51,000. क्लोजिंग स्टॉक आला 51,000. कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर. ही झाली आपली तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट काढतो आग लागल्याच्या वर्षीचं. आता चौथी स्टेप. चौथ्या स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायरचं. स्टेप नंबर 4 कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर, त्यालाच आपण लॉस ऑफ स्टॉक असं देखील म्हणतो. त्यासाठी व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक घ्या. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपण आता शोधलेली आहे, ती आहे 51,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक 51,000 लेस व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॅल्वेज ऑर सेव्ड, ती आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे 9,000. 9,000 रुपये लेस करा. कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येते त्याला म्हणा व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर दॅट इज लॉस ऑफ स्टॉक. तो आलेला आहे 42,000 रुपीज. 42,000 म्हणजे 42,000 रुपये. चौथ्या स्टेप मध्ये आपण ऍक्च्युअली किती स्टॉक डिस्ट्रॉय झाला आगीमुळे त्याचं कॅल्क्युलेशन केलं. आपल्याकडे आग लागल्याच्या दिवसापर्यंत स्टॉक अवेलेबल होता 51,000 रुपीजचा, 51,000चा. त्यातून जळून शिल्लक राहिलेला माल आहे 9,000 रुपयाचा. म्हणजे ऍक्च्युअली आपलं नुकसान झालेलं आहे आगीमुळे 42,000 रुपयाचं. त्यासाठी आपण आता क्लेम सबमिट करणार आहोत. ही झाली आपली चौथी स्टेप. त्यानंतर पाचव्या स्टेप मध्ये ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज, यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू सम इन्शुर्ड लिहा किंवा व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी लिहिलं तरी चालतं, छेद व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक. Amount of insurance claim is equal to sum insured or value of insurance policy or amount of insurance policy upon value of stock to the date of fire that is closing stock into loss of stock गुणिले loss of stock. आता सूत्रात आपण किमती टाकू. सम इन्शुअर्ड दिलेली आहे आपल्याला पॉलिसीची अमाऊंट 34,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 51,000 रुपये आणि लॉस ऑफ स्टॉक जस्ट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे चौथ्या स्टेप मध्ये 42,000 रुपये. 34,000 छेद 51,000 गुणिले 42,000 कॅल्क्युलेशन करून अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू रुपीज 28,000. इन्शुरन्स क्लेम जो आपण इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट करणार आहोत, नुकसान भरपाईसाठी जो दावा दाखल करणार आहोत, त्यामध्ये ती अमाऊंट आपण 28,000 रुपये कॅल्क्युलेट केलेली आहे. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू रुपीज 28,000. 28,000